कृष्ण वृषभ रास आपण बघूया तुमची करंट लव्ह एनर्जी आणि तुमचे करंटली पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल काय फिलिंग्स आहेत ते पण आपण बघूया. फाईन. सो वृषभ रासचे पार्टनर काय करंटली फील करत आहे. ओके, वृषभ राशीचे पार्टनर करंटली काय फील करत आहेत. ओके, सो बॉटम ऑफ द डेक आहे अपॉलॉजी, माफी मागायची आहे आणि लिहिलं आहे गिव्ह मी वन लास्ट चान्स, आय वॉन्ट टू सॉर्ट इट आउट. त्यांना काहीतरी सॉर्ट आउट करायचं आहे, एक लास्ट चान्स तुमच्याकडे मागितला जात आहे. कदाचित समोरून येऊन बोलायची हिंमत होत नसेल किंवा इच्छा नसेल, पण मनामध्ये ही भावना डेफिनेटली आहे. ठीक आहे. दुसरं कार्ड हे पण दिसतं आहे की कितीही तुमच्या दोघांमध्ये त्यांना असं सांगायचं आहे, त्यांचं फिलिंग आहे मनाचं, की तुमच्या दोघांमध्ये किती पण तफावत असली, तुम्ही डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात, एकमेकांपासून लांब आहात, तरीसुद्धा तुमच्या दोघांचा जो स्ट्रॉंग बॉन्ड जसा होता तसा अजूनही त्यांच्या मनात आहे. ओके, आणि कुठेतरी ते इमोशनली तुमच्यावरती फार डिपेंडेंट आहेत आणि ते लिहिलेलं आहे आय एम ॲडिक्टेड टू यू, आणि मी तुला ॲडिक्टेड आहे आणि मी तुला खूप मिस करतो आहे आणि माझं तुझ्यावरती भरपूर प्रेम आहे. ओके, आणि ही लव्ह एनर्जी आपण बघूया काय आहे. डिवाइन टायमिंग, क्या बात आहे. डिवाइन टायमिंगचा कार्ड आला आहे. ट्रू लव्ह. वृषभ रास, सध्या तुमच्या मनात जी व्यक्ती आहे जेन्युनली हे तुमचं ट्रू लव्ह आहे. ओके, सध्या सिच्युएशनप्रमाणे दिस इज अ राईट, हेच प्रेम आहे. तर ट्रस्ट, डिवाइन टायमिंगवरती ट्रस्ट करायला सांगितलेलं आहे. सध्या जे पण सिच्युएशन असेल तुम्ही थोडा वेळासाठी विश्वास ठेवा. ही सिच्युएशन, ही एनर्जी प्रेमाची हील होऊ शकते. आणखीन करंट एनर्जीमध्ये आपण बघूया काय झालं होतं. ओके, तुमच्या दोघांमध्ये अशी घटना घडली एखाद्या व्यक्तीच्या इंटरफेरन्समुळे की विश्वास थोडासा तुटला होता. ओके, आणि आता काय झालेलं आहे की तुमचे पार्टनरच्या माइंडमध्ये अजून तुम्ही आहात आणि त्यांच्या माइंडमध्ये अजून 2-3 व्यक्ती तर नाही ना असं तुम्हाला वाटत होतं. कदाचित त्यांनी विश्वासघात केला आहे, तोडला आहे, कुठेतरी भरकटले होते, पण ट्रू लव्ह तर तुम्हीच आहात. अजूनही त्यांच्या मनात तुम्हीच आहात. म्हणजे इतर कितीही त्यांच्यासोबत दुसरे कनेक्शन झाले तरी तुमचा विचार जात नाही डोक्यातनं, तुमच्याबद्दलच्या भावना जात नाही. कुठेतरी ना कळत नकळत तुमचे पार्टनर कंपेअर करतात, अरे माझं जे ट्रू लव्ह होतं ते बेस्ट होतं, आणि म्हणूनच त्यांना ती ॲपॉलॉजी होत आहे आणि कुठेतरी कम्युनिकेशनसुद्धा ते मिस करत आहे. फाईन. सो ही तुमची करंट एनर्जी आणि फिलिंग्स आहे. सो स्टे ऑप्टिमिस्टिक अबाउट युअर लव्ह लाईफ. पॉझिटिव्ह सकारात्मक शब्द बोलत राहा. ओके, आणि ग्रॅटिट्यूड एनर्जीमध्ये निश्चित राहा, स्पेशली फॉर युअर लव्ह इज कन्सर्न. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हरे कृष्ण.